कशा आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. जरा माझी ना असं खोकला खूप येत होता मला, तर आता औषध आणलं म्हणून मला बरं लागलं जरा. सर्दी, व्हायरल इन्फेक्शन अचानकच झालं आणि काय घसा आणि ताप वगैरे. माणसाने ना परिस्थितीनुसार बदललं पाहिजे, माहिती का? आणि आपलं जसं वय वाढते ना तसं बदललं पाहिजे. एवढं मात्र खरं आहे. ज्या गोष्टी पूर्वी जमत होत्या त्या आता जमतील असं नाही. ज्या गोष्टी पूर्वी सोप्या वाटत होत्या त्या आता सोप्या वाटतील असं नाही. वयोमान वाढत चाललं. कुठल्या पण गोष्टीला एक मर्यादा असते, हो की नाही? आणि ती मर्यादा वागण्याला पण असली पाहिजे. प्रत्येक स्त्रीला तरुणपणामध्ये कोणाचा ना कोणाचा धाक पाहिजे, तरच तिचं लाईफ चांगलं होतं. स्त्रीला पण आणि पुरुषाला पण, की एक मर्यादा पाहिजे नाही का? आणि कोणाची एक हे पाहिजे, की नाही बाबा हे असं आमच्या घरात चालणार नाही हां. ही गोष्ट केली तर माझ्या घरातले मला नावं ठेवतील. तर असं असतं बघा. आणि हे असतं घरात कुटुंबात एक आधार असतो माणसाला नाही का? की नाही बाबा माझ्या घरात माझी आई आहे, माझी आजी आहे, माझं हे आहे, ते आहे. ते माणूस काय बनतं अ, एक दबावाखाली राहतं आणि दबाव पाहिजे थोड्या मोठ्यांचा. मोठ्या माणसाचा दबाव लागतो. दबाव म्हणजे धाक पाहिजे, की नाही बाबा आता माझी नातच होती ना, तिला म्हटलं ना, "अगं पोरांना नको आणू घरात, कचरा होईल, हे होईल, ते होईल." मग ती घाबरायची. म्हणजे आपल्या घरात कोणाला येऊ द्यायचं, आपल्या घरात कोणाला येऊ द्यायचं नाही, हे मोठी माणसं व्यवस्थित समजतं त्यांना, नाही का? तर असं असतं म्हणून घरात मोठी व्यक्ती, शहाणी व्यक्ती आणि आपल्याला सांगणारी, आपल्याला वाटतं ही माझ्या मध्ये आडफाटे घालते, मला नको म्हणून म्हणती आणि हे मला लाईफ फार आवडतंय. पण त्यानंतर तुम्हाला धोका आहे ना. त्यामुळं तर ती व्यक्ती सांगत आहे, की नाही, इथे तुम्हाला धोका आहे, इथे तुम्हाला त्रास होणार आहे पुढे जाऊन. त्यामुळं असं वागू नका, तसं वागू नका. तर ही चांगली गोष्ट आहे. ती वाईट गोष्ट मानून घेऊ नका. ती लाखपटीची गोष्ट आहे आणि असं सांगणाऱ्या माणसं आपल्या घरात असली पाहिजे, माहिती आहे का? एवढं मात्र नक्की. मी तर माझ्या आईचं ना माझं जावई येऊस्तोवर ऐकत होते, माहिती आहे का? आई मला म्हणायची, "हे कर, ते कर." तर आईचं नात होईस्तोवर माझी आई माझ्या जवळच होती आणि मी आईच्या जवळ होते. म्हणजे एवढी आमचं हे होतं. भांडणं होत होती. असं नाही की भांडणं होत नव्हती. म्हणजे अशी नाही, घाणेरडी नाही. असं थोडंफार रुसवे-फुगवे बोलणं हे ते. परंतु आईचं मी संपूर्ण ऐकायची. आई म्हणाल तीच दिशा.